And today start the LDR batch, class 10th, Algebra, Mathematics Part 1. विद्यार्थी मित्रांनो, अल्जेब्रातील पहिलं टॉपिक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे एक्झाममध्ये विथ ऑप्शन 12 मार्काला विचारल्या जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, MCQ किंवा 1 मार्कसाठी हा क्वेश्चन्स करून घ्या. ही ॲक्टिव्हिटी पहिलीच ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. तुम्हाला यापैकी पेपरमध्ये क्वेश्चन असू शकतो. नेक्स्ट पार्ट येतो सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन. यामध्ये पेज नंबर 3 वरील तिसरा क्वेश्चन हा 3 ते 4 मार्कांसाठी विचारू शकतात. 1.1 मधील ॲक्टिव्हिटी करून ठेवा. 1.1 मधील सेकंड क्वेश्चनमधील क्वेश्चन इम्पॉर्टन्स आहेत. या एक्झरसाइजवरील 6 नंबर 7 नंबर 8 नंबर क्वेश्चन छानपैकी प्रॅक्टिस करून ठेवावी. त्यानंतर ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलवरील एक ॲक्टिव्हिटी बॉक्स या प्रॅक्टिस सेट 1.2 मधून या टाईपमध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला 2 मार्काला पेपर बऱ्याच वेळ पेपरमध्ये असा क्वेश्चन राहतो. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनो या क्वेश्चनची छानपैकी प्रॅक्टिस करून ठेवावी. त्यानंतरचा महत्त्वाचा क्वेश्चन डिटर्मिनंट 1 विचारू शकतात. तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला सांगतील किंवा सोडवा या टाईपमध्ये. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काहीतरी दिलेली असेल त्यावरनं एक्सची व्हॅल्यू फाइंड करायला विचारते. नेक्स्ट डिटर्मिनंट मेथड मीन्स क्रॅमर्स रूल. तुम्हाला यामध्ये 1 मार्क 2 मार्क 3 मार्क 4 मार्कवर क्वेश्चन विचारू शकतात. यामध्ये जे फॉर्म्युले आहेत या फॉर्म्युल्यावरील क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. x = dx/d किंवा y = dy/d. यामध्ये तुम्हाला dx/dची व्हॅल्यू दिली असता एक्सची व्हॅल्यू फाइंड करणे किंवा dy ची दिली असता yची व्हॅल्यू फाइंड करणे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन राहू शकतो.